या संपूर्ण रोड शोवरती नजर ठेवून विविध कॅमेऱ्यांमधून टिपलेली दृश्ये आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। राजू सोनवणे आमचे प्रतिनिधी या रोड शो संदर्भात अधिक माहिती देतात। राजू, खरं तर रोड शोला सुरुवात झालेली आहे। पुढचा टप्पा काय असेल? एकूण 7 टप्प्यांमध्ये या रोड शोचं आयोजन करण्यात आले। 7 महत्त्वाचे टप्पे देखील त्यामध्ये असतील। राजू, पाहतोय आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला सुरुवात झालेली आहे। पंतप्रधान यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यासोबत आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस आणि उमेदवार सुद्धा मिहिर कोटेचा आपल्याला पाहायला मिळतात। इतर पदाधिकारी सुद्धा आहेत। खरं तर मुंबईतला हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा रोड शो मानला जातो। आता अशोक मिल्क सिलपासून हा रोड शोला सुरुवात झालेली आहे। पुढे LBS रोडनी हा पुढे श्रेयस टॉकीजला दुसरा टप्पा असणार आहे। त्यानंतर सर्वोदय सिग्नल पर्यंत येईल। त्यानंतर आपण पाहतोय की CID ऑफिस जे आहे त्या ठिकाणी दाखल होईल। त्यानंतर सांगवी स्क्वेअरला येईल, हवेली ब्रिज पर्यंत येईल आणि पार्श्वनाथ चौक, घाटकोपर पूर्व या ठिकाणी सांगता होणार आहे। खरं तर या रोड शोला सुरुवात झालेली आहे आणि रोड शोच्या दोन्हीही बाजूला मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते, पदाधिकारी, नरेंद्र मोदी यांचे समर्थक, भाजपचे, महायुतीचे जे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणावरती जो आहे तो मोदींच्या नावाने जयघोष होताना पाहायला मिळतोय। खरं तर 3 वाजल्यापासून या ठिकाणी लोकांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली होती। संपूर्णपणे बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। पोलीस यंत्रणा जी आहे ती चोख ठेवलेली आहे। जे रोडच्या मध्ये ब्रिज असतील किंवा अगदी मेट्रो असेल हे सगळं जे आहे ते बंद ठेवलेलं आहे। कुठल्या प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी सुद्धा दखल या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। आजूबाजूचे अनेक दुकानं जी आहेत ती सुद्धा बंद ठेवलेली आहेत। मिहिर कोटेचा यांचा हा लोकसभा मतदारसंघ आहे। तो या मतदारसंघातून मिहिर कोटेचा जे आहे ते निवडणूक लढवत आहेत आणि कुठेतरी संजय दिना पाटील यांचं आव्हान जे आहे ते मानलं जातं आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो होतोय। त्यामुळे रोड शो झाल्यानंतर मिहिर कोटेचा यांच्यासाठी किती फायदा होतोय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर मुंबईमध्ये जे आहे ते मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते। ही लोकसभा निवडणूक जी आहे ती वेगळी मानली जाते, कारण शिवसेना फुटल्यानंतर, राष्ट्रवादी फुटल्यानंतरची ही पहिली मोठी निवडणूक आहे आणि ठाकरेंचा हा बालेकिल्ला मानला जात होता। मात्र हा बालेकिल्ला मानला जात असला तरी आता या निवडणुकीमध्ये कोणाला यश मिळणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अनेक राजकीय पक्षांचं भवितव्य सुद्धा जे आहे ते या टांगणे लागलेलं आहे। त्यामुळे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या निवडणुकीमध्ये स्वतः मुंबईमध्ये उतरताना पाहायला मिळतात आणि रोड शो होताना जो आहे तो पाहायला मिळतोय। खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये आता चाकरमाने जे आहे ते आपलं काम आटपून घरी निघालेलं आहे। त्यामुळे काही चाकरमाने सुद्धा आपल्याला स्थानिक रहिवाशांसह या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झलक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गर्दी झालेली आहे। विशाल, नक्कीच राजू, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच। वेदांत नेब आपले प्रतिनिधी पुढली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। वेदांत, अतिशय झगमगाटामध्ये आणि व्यवस्थितरित्या संपूर्ण तयारी करून अनेक महिलांचा, कलाकारांचा, सर्वांचाच यामध्ये असलेला सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय। आता ज्या पॉइंटपर्यंत हा रोड शो येऊन पोहोचलेला आहे त्या पुढच्या भागामध्ये आणखी काय काय होताना दिसेल? कारण पारंपरिक वेशभूषेमध्ये अनेक महिलांचा आणि पुरुषांचा देखील समावेश आपल्याला या रोड शो दरम्यान पाहायला मिळतो। वेदांत, मुंबईमध्ये 3 ते 4 दिवस तुमचे राजकीय दृष्टिकोनातून आणि दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचा रोड शो अगदी दुपारपासून। नक्कीच वेदांत, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो। मात्र त्या ठिकाणी सुरू झालेला जल्लोषही आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पोहोचतोय, ऐकायला देखील मिळतोय। पारंपरिक वेशभूषेत जरी अनेक जण यामध्ये सहभागी झालेले असले तरी देखील रस्त्याच्या दुतर्फा मात्र पंतप्रधानांची एक झलक पाहण्यासाठी झालेली गर्दी ही अतिशय बोलक्या स्वरूपाची आहे। ही गर्दी तेवढीच नसून आपल्या मोबाईलमध्ये ही दृश्य कैद करता यावीत यासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक दाखल झाल्याचं आपण पाहतोय। या रथामध्ये आरूढ झालेले आहेत स्वतः देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि सोबतीला आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देखील। तर जयघोष केला जातोय, उत्साह निर्माण व्हावा यासाठी तशा प्रकारची वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे। अशोक मिल ते पार्श्वनाथ मंदिर चौकापर्यंत रोड शोचं आयोजन आणि यातले 7 महत्त्वाचे टप्पे। राजू सोनवणे यांच्याकडे